नमस्कार. भाग्यविजय या कार्यक्रमामध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. दर गुरुवारी दुपारी 2 वाजता आपण ह्या कार्यक्रमामध्ये ज्योतिषशास्त्र या विषयावर चर्चा करत आहोत. आणि ह्या चर्चेमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी प्रख्यात ज्योतिष तज्ञ डॉक्टर विजय चाटोरीकर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. सर, मी आपले स्वागत करतो. नमस्कार. भाग्यविजय या कार्यक्रमामध्ये सरांचा परिचय मी थोडक्यात तुम्हाला करून देतो. डॉक्टर विजय चाटोरीकर हे ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र या दोन्ही विषयामध्ये पी-एच-डी त्यांनी प्रदान केलेली आहे आणि संपादन केलेली आहे. आणि त्यांची 3 पिढ्या या वास्तुशास्त्रामध्ये आणि ज्योतिषशास्त्रामध्ये मार्गदर्शन करण्यामध्ये त्यांची परंपरा आहे. त्यांना या दोन्ही विषयांमध्ये किंवा या दोन्ही शास्त्रांमध्ये देशात आणि विदेशात असंख्य पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे. असं प्रगल्भ व्यक्तिमत्व आपल्याला आज मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेलं आहे. आज मी तुमच्या समोर एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे. कारण उद्या महाशिवरात्री आणि जागतिक महिला दिन आहे. या अनुषंगाने आपण महाशिवरात्रीवर आज चर्चा करणार आहोत. महाशिवरात्रीबद्दल जर विचार करायला गेलं तर अनंत विचार आपल्या याच्यामध्ये प्रचलित आहेत. त्याची पूजा कशी करायची, काय करायची, पण असंख्य प्रश्न पण आहेत. आणि सर, मी तुम्हाला ते सर्व प्रश्न आज विचारणार आहे. चालेल. पण सर्वात पहिले मी एक प्रश्न तुम्हाला आज विचारतो, की महाशिवरात्र म्हणजे काय? हे तुम्ही थोडक्यात सांगाल का आम्हाला? महाशिवरात्र. आता महाशब्द त्याच्या मागे लागलेला आहे. तसं पाहायला गेलं तर आपल्या संस्कृतीमध्ये काय विनायकजी, की प्रत्येक महिन्यामध्ये एक शिवरात्र असते. 12ही महिन्यामध्ये जेव्हा कृष्ण पक्ष चतुर्दशी येते, त्या दिवशी आपण शिवरात्र मानत असतो. पण महाशिवरात्र ही माघ महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्दशीला असते. यावेळेला अशी काही परिस्थिती निर्माण असते, की सगळ्यात काळोख असणारा दिवस म्हणून ह्या दिवशी आपण त्याला मानतो. म्हणून ही रात्र जी आहे, की आपल्याला कोणत्याही गोष्टीवर विजय मिळवायचा असेल किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळवायचं असेल, तर महाशिवरात्र ही महाशिवाची जी उपासना आहे, या दिवशी जर आपण केली, तर या दिवशी शिवरात्रीचं महत्त्व म्हणजे महाशिवरात्रीचं जे महत्त्व आहे, त्या दिवशी जर तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी, तुम्हाला शिक्षणात प्रगती करण्यासाठी, तुमच्या वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणीमध्ये तुम्हाला समस्येमध्ये त्याच्यातून अडचणीतून दूर होण्यासाठी किंवा तुम्हाला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा प्रगती साधायची असेल, तर मला असं वाटतं की महाशिवरात्रीचा असा हा दिवस आहे, की या दिवशी तुम्ही जी काही शिवाची पूजा करता किंवा महादेवाची जी पूजा करणार आहात किंवा जी उपासना करणार आहात, जे मंत्र, तंत्र जी तुम्ही त्या दिवशी करणार आहात, त्याचं तुम्हाला अनेक पटीनं जास्त प्रमाणात त्याचं तुम्हाला फळ लाभत असतं आणि त्या फळाचा परिणाम असतो, की तुमच्या पुढच्या वर्षभरामध्ये तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या तुमच्या क्षेत्रातील तुमचे जे काही वेगवेगळ्या समस्या आहेत, त्या क्षेत्रामध्ये किंवा त्या समस्येमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचं यश मिळण्यासाठी किंवा समाधान मिळण्यासाठी, तर तुम्हाला चांगलं यश मिळू शकतं. म्हणून महाशिवरात्र ही आपण रात्रभर जागून उपासना करून महादेवाची विधिवत पूजा करून आणि त्याचा एक त्याचा प्रसाद ज्याला असतो आपण त्याला ते अर्पण केला पाहिजे. सहसा आपल्या आपण त्याला खिरीचा नैवेद्य असतो. खिरीचा नैवेद्य दाखवायचा. काही ठिकाणी आज थंडाईचा पण हे असतो महाशिवरात्रीनिमित्त थंडाई सुद्धा तिथं अर्पण केली जाते. तर हे सगळे प्रांतानुसार वेगवेगळे पद्धती आहेत. पण उपासना फार महत्त्वाची. उपासनाचं फळ जे असतं ना, ते कायमस्वरूपी दीर्घकाळ आपल्या जीवनामध्ये टिकण्यासाठी ते महत्त्वाचं असतं आणि त्यातल्या त्यात महाशिवरात्र ही अशी एक रात्र आहे, की त्या रात्री म्हणजे वर्षभरातला सगळ्यात काळोखा दिवस आहे. प्रकाशाच्या दिशेने जाण्यासाठी आधी अंधार आणि अंधाराच्या नंतर जो आपण म्हणतो, की तो प्रकाश जो दिसायचा असतो, त्यासाठी अंधारामधले तुमचे कर्म, तुमचे उपासना, तुमचे मंत्र, त्याची जी काही उपवास आहेत, हे उपवास केल्यानंतर तुम्हाला येणारा जो पुढचा प्रकाश आहे, तो तुमच्यासाठी तुमचं जीवन तेजोमय करण्यासाठी फार फलदायी ठरू शकतो. खरंच सर. तेजोमय जीवनाच्या याच्यासाठी आपल्याला अतिशय महत्वाची गोष्ट सरांनी आज समजून सांगितली, की महाशिवरात्रीचं काय महत्त्व आहे. अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि भक्ती मार्गामध्ये सुद्धा महाशिवरात्र खूप महत्त्वाची आहे. पण या भक्ती मार्गामध्ये बरेच भक्त हे वेगवेगळ्या पद्धतीनं त्याची पूजा करत असतात. कुणी नक्कीच. बिल्वपत्र वाहतं, हं. कुणी त्याला पाणी वाहतं, कुणी फूल वाहतं. पण सर, मला एक वाटतं,
काही व्यक्त त्याला दूध सुद्धा वाहतात हो. हं, हं. मग दूध वाहणं हे कितपत योग्य आहे आणि आपल्याला त्या दूध वाहिल्यामुळे काय फायदा होत असेल? कसं आहे, की हा जो प्रश्न आहे, हा खोचक पण आहे आणि आस्थेला एक प्रकारचा प्रश्नचिन्हाचा पण आपण म्हणू शकतो, की प्रश्नचिन्ह आहे. मला असं वाटतं, की हा OMGचा ओह माय गॉड या पिक्चरचा एक थोडा इम्पॅक्ट आहे. पण हरकत नाही. मला एक म्हणायचं आहे, की आस्था आणि श्रद्धा ह्या 2 गोष्टी असतात. श्रद्धा आणि आस्था ही जी गोष्टी आहेत, याच्यामध्ये आपली श्रद्धा ज्या पद्धतीने आहे, त्यानुसार आपली आस्था पण असते. कोण कोणाच्या धर्मामध्ये, कोण कोणाच्या संस्कृतीमध्ये कसा वागतोय, याच्यापेक्षा महत्त्वाचं की त्याची त्याबद्दलची आस्था काय, त्याबद्दलची श्रद्धा काय, ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी असतात. आता बरेच जण मला असं विचारतात किंवा ते पिक्चर पाहिल्यानंतर असे बरेच जण मला येऊन विचारलं, की खरंच देवाला दूध वाहिलं, की दूध तर नालीत वाहत जातं. मग तेच जर ₹5 दूध तुम्ही गोरगरिबाला दिलं तर काय होतं? तर मला असं म्हणायचंय, की ज्यांनी कोणी हे प्रश्न निर्माण केले आहेत, तर ते सुद्धा श्रद्धेचा विषय आहे, की माझी श्रद्धा आहे मला ₹10 दूध व्हायचंय का ₹5 दूध व्हायचंय. महत्वाचं आहे, की तसं पाहायला गेलं तर गोरगरिबाची एवढीच चिंता सगळ्यांना असेल. तर माझं म्हणणं आहे, की ती पण करायला पाहिजे. त्याच्यामध्ये आमचं कुठेही दुमत नाही किंवा कोणाचंही दुमत असण्याची गरजही नाही. महत्त्वाचा प्रश्न काय असतो, की जेव्हा एखादी तुमची श्रद्धा असते, एक तुमची भावना असते, की आपण अमुक गोष्ट केल्यानंतर आपल्याला एक मनःशांती मिळते. त्यातून एक स्वानंद मिळत असतो. आणि याच्यामध्ये कसं आहे, की आपण हे ह्यांना दिलं असतं तर तेवढे पैसे वाचले असते. तर मग माझं म्हणणं, की आपण ₹150-200 चं पिक्चरचं तिकीट काढून जातो ना. मग तेच जर ₹200 ₹150 आपण पिक्चरमध्ये घातल्यापेक्षा किंवा ते थिएटरमध्ये जाऊन दुसऱ्यांना मोठं केल्यापेक्षा आपण ते डायरेक्टली आपण गोरगरिबाला का देत नाहीत? असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. किंवा दुसऱ्या धर्मामध्ये पण काही चालीरीती आहेत. तिथे कोणत्या गोष्टी असतात. कुठे चादर वाहतात, कुठं मेणबत्ती लावतात. सगळ्या गोष्टी आहेत. ती त्यांची त्यांची श्रद्धा आहे. नाव कोणालाच ठेवायचं नाही. प्रत्येकाचा भावनेचा आणि श्रद्धेचा विषय आहे. त्याच्यामुळं असं कोणी माझ्या धर्मामध्ये मी काय केलं पाहिजे हे दुसऱ्यांना सांगायची गरज नसते. प्रत्येकाची आपापली आपल्या धर्माबद्दलची एक श्रद्धा असते, परंपरा असते, एक संस्कृती असते. त्या संस्कृतीनुसार मला वाटतं, की आपली जर श्रद्धा असेल, आपली जर आस्था असेल, आपली जर भावना असेल आणि आपल्या संस्कृतीमध्ये त्याच्यातून आपल्याला परंपरागत ती एखादी गोष्ट आपल्याला माहिती आहे आणि त्यातून बऱ्याच लोकांना चांगले अनुभव आलेले असतील, तर आपण ती गोष्ट करायला पाहिजे. खरंच सर. तुम्ही म्हणल्याप्रमाणे दूध वाहणे हा श्रद्धेचा विषय आहे आणि म्हटलंच गेलेलं आहे, की एक वेळ बुद्धी अर्धवट असली तर चालेल, पण श्रद्धा मात्र 100% असली पाहिजे. आणि हा श्रद्धेचा प्रश्न आहे, हरकत नाही. पण सर आमचा शास्त्रावर विश्वास आहे आणि मागच्या गुरुवारी तुम्ही ज्योतिषशास्त्र हे सांगितलेलं आहे. नक्कीच. पण मग मला एक विचारायचंय, की ज्योतिषशास्त्रामध्ये जे उपाय सांगितलेले आहेत, हं, त्या उपाय करत असताना हं. महादेवाच्या पूजेचा काही फायदा होईल का आपल्याला? नक्कीच. महादेव, शिव एक एक लक्षात घ्या, की आपल्याकडे आपण म्हणतो ब्रह्मा, विष्णू आणि महेश. महेश म्हणजे महादेव, बरोबर. की ब्रह्मा जो आहे ना, तो निर्माता आहे. हं. विष्णू जो आहे, तो बायोलॉजिकली त्याचे रूप त्यानं हे घेतलेले आहेत, आपले स्वतःचे अवतार घेतलेले आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट महादेव आहे, त्यानं कधीच अवतार घेतलेला नाहीये. ब्रह्माचा कुठेही अवतार नाहीये, कारण तो सृजनकर्ता आहे. हं. आणि प्रलयाचा कारक महादेव आहे. पृथ्वीवर जे काही संकट येतात किंवा जे काही गोष्टी उद्भवतात, भूकंप होतात, प्रलय येतात, ह्या सगळ्या गोष्टीचा कारक जो आहे तो महादेव आहे. आणि ह्या प्रलयातून आपल्याला जर वाचायचं असेल, तर आपल्याला महादेवाची उपासना करणं फार गरजेचं आहे. आणि या सृष्टीवर किंवा पृथ्वीवर जी काही जीव आहेत, ज्या काही वस्तू आहेत, त्या सगळ्या गोष्टीवर सगळ्या गोष्टीवर ग्रहांचे परिणाम होत होते, हे आपण मागच्या एपिसोडमध्ये पाहिलेलं. हो. तर महत्त्वाची गोष्ट काय असते, की महादेव ही अशी एक देवता आहे. आपण म्हणतो भोला भंडारी आहे, तो महादेव आहे, की तो भोला आहे. त्याची थोडी उपासना केली तर आपल्याला चांगल्या प्रकारचा तो आपल्याला पावतो आणि चांगले आशीर्वाद देतो. ती आपली एक मानसिकता आहे. याच्यामध्ये कसं असतं, की जर आपल्या पत्रिकेमध्ये काही ग्रह आहेत, की आपल्याला ते अशुभ आहेत किंवा आपल्याला काही समस्या आहेत. समस्येनुसार सुद्धा आपण महादेवाची उपासना करू शकतो. किंवा ग्रहांच्या काही अशुभ स्थिती असतील आपल्या पत्रिकेमध्ये किंवा एखादा शनीची 7.5 चालू आहे, सूर्य अशुभ आहे आपल्याला, गुरु अशुभ आहे आपल्याला, बुध आपला तेवढा हे नाही स्ट्राँग नाहीये किंवा शुक्र अस्तंगत झालेला आहे किंवा संततीचे काही प्रॉब्लेम आहेत. असे अनेक प्रॉब्लेम नुसार किंवा आपल्या ज्या काही समस्या आहेत, त्यानुसार सुद्धा आपण महादेवाची उपासना करू शकतो. बरोबर. आता समजा एखाद्याच्या याच्यामध्ये शत्रुपीडा आहे, तर त्यांना लाल मिरची ही देवाला वाहावी, महादेवाला वाहावी. एखाद्याला
मनःशांती मिळत नाहीये, तर त्यांना जल देवाला अर्पण करावं. एखाद्याला खूप विद्वत्ता आहे, बुद्धिमत्ता आहे. पण त्याला 4 माणसात बोलताना किंवा ते प्रेझेंट करताना कुठेतरी कॉन्फिडन्स कमी पडतो किंवा एखादा न्यूनगंड त्याच्यामध्ये निर्माण होतो, की तो प्रेझेंट करू शकत नाही, आपले मत मांडू शकत नाही. पण त्याच्यामध्ये टॅलेंट भरपूर आहे. तर अशा वेळेला त्याचं प्रेझेंटेशन कमी होत असेल, तर त्यांना केशर जे आहे, लाल केशर ते महादेवाला अर्पण केलं पाहिजे. अशा अनेक गोष्टी आहेत किंवा तुम्हाला वैवाहिक जीवनामध्ये तुमचा शुक्र कमजोर असेल किंवा वैवाहिक जीवनामध्ये वैचारिक मतभेद निर्माण होत असतील, तर तुम्ही दूध व्हायला पाहिजे. तुम्हाला आरोग्याच्या समस्या असतील, तरी तुम्ही दूध व्हायला पाहिजे. तुम्हाला जर एखाद्या महादेवा तुमच्या व्यवसायामध्ये प्रगती मिळत नसेल आणि तुम्ही महादेवाला तांदूळ वाहिले, तर त्याच्यात सुद्धा तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला चांगली तुमचा व्यवसायाची ग्रोथ चांगली होऊ शकते. असे अनेक उपाय आहेत, की जे आपण महादेवाच्या नुसत्या उपासनेनं आपल्याला ते साध्य होऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का विनायकजी? की जो पंचाक्षरी मंत्र आहे महादेवाचा, की आपण ज्याला नमः शिवाय म्हणतो. नमः शिवाय हे 5 अक्षर आहेत. ह्याला पंचाक्षरी मंत्र म्हणतो. हा फार हा जो मंत्र आहे फार शक्तिशाली मंत्र आहे. आणि ह्या मंत्राची नुसत्या उपासनेनंच आपले बरेचसे दुःख, बरेचसे संकट, बरेचसे समस्या आपण दूर करू शकतो. पण काय की महत्त्वाची की त्याची पद्धत आपण ते करत असताना आपण पाळायचं जे पावित्र्य असतं किंवा आपली तेवढी श्रद्धा, भावना, आस्था तिथे असणं गरजेचं असतं. आणि ओम नमः शिवायच्या जपामध्येच तुमच्या बऱ्याच प्रश्नाची उत्तरं दडलेली असतात आणि ते जर जप तुम्ही सातत्यानं करत राहाल, मी तर असं म्हणत नाही की तुम्ही 108 माळ घेऊन बसा, 108 तुम्ही महादेवाचा जप करा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय दिवस-रात्र करा. कसं आहे की तुमच्या प्रयत्नाला यश मिळायचं असेल, तर तुम्हाला उपासना करणं गरजेचं असतं. आपल्या मराठीत एक म्हण आहे, आपले प्रयत्न अधिक ईश्वरी उपासना बरोबर यश. हे जीवनाचं सूत्र असलं पाहिजे आणि हे जे सूत्र जर तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला अंमलात आणायचं असेल आपल्या जीवनामध्ये स्वतःच्या, तर मला वाटतं हा पंचाक्षरी मंत्र जो आहे, तो तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मदत करू शकतो. तुम्हाला चांगल्या पद्धतीने लाभ देऊ शकतो आणि निश्चित या मंत्राचे खूप वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा आपण पाहिलेलं बरंच संशोधन पण झालेलं आहे याच्यावर, की ते आपल्यासमोर येत नाही बरेचदा किंवा लोकांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट पण नसतो. हं. पण त्याच्यातही तुम्ही जर अभ्यास केला, त्याच्या संशोधनाबद्दल जर वाचन केलं, माहिती घेतली, तर तुम्हाला त्या पंचाक्षरी मंत्राचं महत्त्व काय आणि त्याची इफेक्ट काय आहेत आणि सायंटिफिकली इफेक्ट पण त्याची जे आहेत, की ओम नमः शिवायचे जे काही सायंटिफिकली इफेक्ट आहेत, ते पण बऱ्याच याच्यामध्ये दिलेले आहेत. तर ते जर वाचलं तर आपल्याला कळतं, की आपली जी काही संस्कृती आहे, आपली जी काही आपल्या ह्याच्यामध्ये काही जे वेद आहेत, त्या वेदामध्ये जे काही उपासना सांगितल्या जातात, त्यातल्या त्यात आपल्याकडे आपण पाहतो, की पहिल्या काळामध्ये कसं होतं, की 365 दिवस वर्षाचे जे हां, असतात ना, ते 365 दिवसामध्ये प्रत्येक दिवशी कोणता ना कोणता तरी सण साजरा केला जायचा. बरोबर. पण एकादशी आहे आपल्याकडे, त्याच्यानंतर महाशिवरात्र, दर महिन्याला शिवरात्र येते, प्रदोष आहे, अशा अनेक गोष्टी आहेत, पौर्णिमा आहे. ह्या ज्या गोष्टी आपण साजऱ्या करत होतो, त्यातली ही महाशिवरात्र एवढी महत्त्वाची काय आहे? कारण ती शिवाची रात्र आहे. आपण म्हणतो त्या दिवशी शिवाचं लग्न झालंय, त्याच्याबद्दलची आख्यायिका भरपूर आहे. हं. पण महत्त्वाचं काय, की ही जी रात्र आहे, तर तुम्ही सायंटिफिक दृष्टिकोनातून जरी पाहिलं, तर या वेळेला अशी काही पृथ्वीची आणि अंतर जी काही ग्रह आहेत, त्यांची अशी जी सिच्युएशन क्रिएट होत असते, त्यामध्ये माणूस मनानं कमजोर होण्याची शक्यता जास्त असते. अच्छा. आणि अशा वेळेला जेव्हा माणूस मनानं कमजोर होत असतो, अशा वेळेला शिवाची उपासना तुमचं मन स्थिर करण्यासाठी, तुमचं आत्मबल वाढवण्यासाठी, तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी हे जे पंचाक्षरी मंत्र आहेत किंवा शिवाचे ध्यानधारणा, शिवाची पूजा, मग तिथं बेलपत्र व्हा, शिवाला जे काही आवडतं त्याचे जे काही आहेत किंवा प्रत्येक ग्रहाचे जे काही कारक धान्य असेल, वस्तू असतील, रत्न असतील, ते जर तुम्ही शिवाला अर्पण केले, तर मला असं वाटतं की तुमच्या समस्येनुसार, तुमच्या ग्रहमानाच्या परिस्थितीनुसार, स्थितीनुसार तुम्हाला चांगल्यातल्या चांगले रिझल्ट त्याच्यामध्ये येऊ शकतात. नक्कीच सर. सर तुम्ही आत्ता सांगितल्याप्रमाणे, की महादेवाची उपासना ही सर्वात मोठी आहे. देवो के देव महादेव असं म्हटलं गेलेलं आहे. आणि त्यांची उपासना तर नक्कीच केली पाहिजे. पण तुम्ही आत्ता बोलता-बोलता एक सांगितलं, की प्रत्येकाचे ग्रहमान वेगवेगळे असतात. मग मला एक प्रश्न पडतोय, की जर आपल्या ज्योतिषशास्त्राप्रमाणे 12 राशी आहेत. हं, मग 12 राशींचे 12 व्यक्ती तितक्या प्रकृती. हं. तसं 12 राशी आहेत, तर 12 राशींचे वेगवेगळे त्यांचे ग्रहमान वेगळे आहेत. मग हे सगळे वेगळे-वेगळे लोकं जे आहेत, ते एकाच देवाची पूजा कशी काय करू शकतील? कसं असतं विनायकजी 12 राशी आहेत. 12 राशीमध्ये पूर्ण जग गुंडाळलेलं आहे. मी मागच्या एपिसोडमध्ये एक उदाहरण सांगितलं होतं तुम्हाला, की
एकाच वेळेला 2 मुलं एका हॉस्पिटलमध्ये जन्माला येतात किंवा जुळे जन्माला येतात. 1-2 मिनिटाचा फरक असतो. दोघांची रास सेम असते, सगळं नक्षत्र एक असतं, चरण एक असतं, सगळ्या गोष्टी असतात. पण त्याच्यामध्ये काही गोष्टी ज्या असतात, की तरी पण दोघांचं आयुष्य सेम नसतं. एकाची ग्रोथ होते, एकाची ग्रोथ होत नाही. हं. एकाला सगळे सुख मिळतात, एकाला सुख मिळत नाही. एकाला वैवाहिक सुख चांगलं मिळतं, दुसऱ्याच्या नशिबात लग्नच नसतं. किंवा एखाद्याचं करिअर खूप चांगलं होतं, दुसऱ्याला नोकरी लागत नाही, व्यवसायात स्थिरता येत नाही. अशी अनेक उदाहरणं आहेत. त्याच्यामध्ये महत्त्वाचं कारण काय, की ज्योतिषशास्त्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा पहिला महत्त्वाची एक गोष्ट आहे, की तुम्ही त्याच्यावर तुम्ही डिपेंड राहताय का त्याचं मार्गदर्शक म्हणून तुम्ही त्याचा वापर करून घेता. हे फार महत्त्वाचं आहे. आणि तुमचा प्रश्न असा आहे, की एकाच देवतेची उपासना तुम्हाला लागू कशी पडू शकते किंवा सगळ्यांनाच लाभू कशी शकते? तर प्रत्येक राशीनुसार एक वेगवेगळी उपासना आहे. अच्छा. प्रत्येक राशीच्या व्यक्तीनं वेगवेगळ्या पद्धतीनं त्याची उपासना करायची असते. हं. आणि दुसरी गोष्ट जी मी तुम्हाला सांगत होतो, की एकाच हॉस्पिटलमध्ये 2 मुलं जरी जन्मले, तर ते आधी मी पूर्ण करतो. त्याच्यानंतर मी तुमच्या प्रश्नाकडे येतो. महत्त्वाचं काय असतं, की जेव्हा असं होतं, एकाला मिळतं, एकाला नाही मिळत. अशा वेळेस एक कारण असतं, की संचित, प्रारब्ध आणि कर्म. या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. हं. या 3 गोष्टीवर आपलं आपलं भाग्य ज्याला म्हणतो आपण, हे त्याच्यामध्ये दडलेलं असतं. हं. प्रत्येकाला भाग्य हे घडवावं लागतं. भाग्य आयतं मिळत नाही कोणालाच किंवा खूप घरातला खूप श्रीमंत आहे आणि पुढे पिढ्यानपिढ्या श्रीमंतच राहील असं कधी होत नाही. महत्त्वाची तुमची कर्म त्यासाठी फार महत्त्वाचे असतात आणि कर्माला तुमच्या प्रारब्धाची आणि तुमच्या संचिताची साथ मिळणं गरजेचं असतं. ज्याला जन्मल्या-जन्मल्या सगळ्या गोष्टी मिळतात, त्याचं संचित असतं. एखाद्याला जीवनामध्ये मिळत जातं, ते त्याचं प्रारब्ध असतं. आणि प्रारब्ध हे कर्मामुळे बनत जातं. तर तुमचे कर्म जर चांगले असतील, तर निश्चित मला असं वाटतं, की तुम्हाला त्याच्यामध्ये चांगलं यश मिळतं. पण कोणतीही गोष्ट करत असताना आपल्या मराठीमध्ये दुसरी एक म्हण आहे, "प्रयत्न अंती परमेश्वर" आणि प्रयत्नामध्ये जर सातत्य असेल, ही पण एक म्हण आहे. "वाळूचे कण रगडिता तेलही गळे." तर त्याचे प्रयत्न पण तेवढेच महत्त्वाचे असतात. हं. त्यामुळे ज्योतिषशास्त्राचा एक मार्गदर्शक म्हणून वापर करून घेतला पाहिजे आणि तुमचा प्रश्न आता त्याच्यावर येतो, की शिवाची उपासना 12 राशीच्या व्यक्तीने केली तर सगळ्यांनाच तसं फळ मिळतं का? तर प्रत्येक राशीनुसार सुद्धा अ, अ, आपल्याला उपासना करता येते. आता पहिली रास आहे राशीचक्रातली, तर हं. ती म्हणजे मेष रास आहे. मेष. आता राशीचक्रातली पहिली रास मेष आहे, तर मेष राशीचा जो स्वामी आहे, तो मंगळ आहे. मंगळ हा तापट आहे, धडाडी आहे, महत्वाकांक्षी आहे, अग्रेसिव्ह आहे, अग्रेशन त्याच्यामध्ये आहे. हं. तर अशा व्यक्तीनं बेधडक त्यांचा एक स्वभाव असतो, की तो मागचा पुढचा विचार न करता आधी कृती करतात आणि नंतर विचार करतात. त्याच्यामध्ये बरेचदा निर्णय चुकण्याची शक्यता असते किंवा बरेचदा पश्चाताप करण्याची वेळ येते. हं. तर अशा वेळेला मन स्थिर राहण्यासाठी मला असं वाटतं, की मंगळ ज्यांच्या राशीचा स्वामी आहे किंवा मेष ज्यांची रास आहे, तर त्यांनी अ, ती आपली लाल रंगाची डाळ असते ना त्याला मसुराची डाळ. मसुरीची डाळ. मसुरीची मसुरीची डाळ. डाळ ही जर शिवाला अर्पण केली किंवा त्याच्यावर वाहिली, तर दर सोमवारी किंवा दर मंगळवारी तर त्यांनी जो पंचाक्षरी मंत्र आहे, त्या मंत्राचा उच्चार करून 108 वेळेस मंत्राचा उच्चार करून 3 वेळा ती डाळ दर मंगळवारी किंवा दर सोमवारी महादेवाला अर्पण करायची आहे, की जेणेकरून त्यांच्या जीवनामध्ये त्यांचे निर्णय आहेत ते चुकणार नाहीत. दुसरी रास आहे ती म्हणजे वृषभ रास आहे. आता वृषभ राशीचा जो स्वामी आहे, तो शुक्र आहे. शुक्र हा पाहायला गेलं तर हा सौंदर्याचा कारक आहे. हं. हा उपभोगाचा कारक आहे आणि निसर्गप्रिय व्यक्ती जे असतात ते वृषभ राशीचे असतात. आता वृषभ हे नावच असं आहे, की त्याला आपण मराठीमध्ये त्याला बैल म्हणतो. हं. बरोबर. तर मुळात कसं असतं, की ह्यांच्यामध्ये अ, मेहनत करण्याची मानसिकता खूप असते. पण ह्यांच्यामध्ये निर्णय क्षमता नसते. तर अशा वेळेला निर्णय क्षमता चांगली होण्यासाठी, निर्णय योग्य पद्धतीनं जाण्यासाठी, तर त्यांनी महादेवाला जर तांदूळ वाहिले, तर नक्कीच त्यांना त्यांची जी काही निर्णय क्षमता आहे ती त्यांची वाढू शकते आणि त्यांचं एक असतं, की बऱ्याचदा ते इमोशनल पण असतात, रोमॅन्टिक पण असतात. त्याच्या त्या भावनेचे भावनिक असतात. रोमॅन्टिक म्हणण्यापेक्षा आपण त्याला भावनिक म्हणू शकतो. भावनेच्या भरात बरेच निर्णय चुकू शकतात किंवा त्यांना ग्रँटेड पकडलं जाऊ शकतं. तर त्यांनी जर तांदूळ महादेवाला अर्पण केले किंवा वाहिले, तर नक्कीच त्यांची मनस्थिती स्थिर होऊ शकते. नाही त्यांचे निर्णय चुकणार नाहीत आणि व्यवहारामध्ये पण त्यांना चांगलं यश मिळू शकतं. तिसरी रास आहे ती म्हणजे मिथुन रास. तर मिथुन राशीचा जो स्वामी आहे तो बुध आहे. तो बुद्धीचा कारक आहे आणि ही वायू तत्वाची रास आहे. चंचलता खूप आहे. मन अस्थिर आहे. बेचैनी खूप आहे. हं. जेव्हा अस्थिरता येते, मन अस्थिर होऊन जातं, बेचैनी वाढते. अशा वेळेला यांनी काय करायचंय, की हिरवी मूग जे असतात, ते
महादेवाला अर्पण करायचे किंवा व्हायचे, की जेणेकरून त्यांची मनाची अस्थिरता कमी होऊ शकते, चंचलता कमी होऊ शकते, बेचैनी कमी होऊ शकते आणि मन स्थिर होतं आणि त्याच्यामध्ये टॅलेंट आणि पोटेन्शियल तर असतंच. फक्त एक धडाडी निर्माण होणं गरजेचं असतं. तर ते त्याच्यानं होऊ शकतं. त्याच्यानंतरची जी रास आहे, ती म्हणजे कर्क रास. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. पण कर्क राशीच्या व्यक्तीने महादेवाला दूध वाहिलं पाहिजे. कारण त्यांचा चंद्र स्वामी आहे. चंद्र हा मनाचा कारक असतो. मनाचा कारक चंद्र असल्यामुळं मन, इमोशन्स, भावना आणि त्याच्यामुळं काय होतं, की धारिष्ट्य हे कमी होतं. सतत चिंता करणे, सतत ओव्हर थिंकिंग करणे किंवा फ्रस्ट्रेट होणे छोट्या-छोट्या गोष्टीमुळं. तर मन स्थिर होण्यासाठी त्यांनी जर महादेवाला दूध वाहिलं, तर नक्कीच त्यांना त्याच्यामध्ये चांगलं यश मिळू शकतं. त्याच्यानंतरची जी रास आहे, ती म्हणजे सिंह रास आहे. सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. सूर्य ज्याचा स्वामी आहे, सूर्य हा तेजाचा कारक आहे. तो प्रसिद्धीचा कारक आहे, तो प्रेझेंटेशनचा कारक आहे. अशा वेळेला ज्या व्यक्तीमध्ये सिंह राशीची व्यक्ती आहेत आणि त्यांच्यामध्ये तेजस्विता असते, प्रेझेंटेशन त्यांचं चांगलं असतं, पण त्यांच्यामध्ये प्रयत्नामध्ये सातत्य नसतं. कारण कसं असतं, की सूर्याभोवती सगळे ग्रह फिरतात. सूर्य कोणाभोवती फिरत नाही, सूर्य स्वतःभोवती फिरतो. तर त्यामुळं त्याचं कुठेही असतं, की त्याला असं वाटतं, की सगळ्यांनी आपल्या भोवती फिरलं पाहिजे, आपल्या अंडरमध्ये राहिलं पाहिजे आणि त्यामुळं बरेचदा त्याच्याबद्दल गैरसमज होतात. त्याच्या वागण्यानं, बोलण्यानं बरेच हर्ट होतात. तर अशा वेळेला असे हितशत्रू तयार होऊ नयेत. कुटुंबामध्ये वैचारिक मतभेद निर्माण होऊ नयेत आणि एक वातावरण सगळं चांगलं राहिलं पाहिजे आणि त्यांनी जे काही निर्णय घेतलेले आहेत, घाई-गडबडीमध्ये चुकू नयेत आणि कॉन्फिडन्समध्ये नुकसान होऊ नये याच्यासाठी त्यांनी केशर जे आहे, ते महादेवाला अर्पण करायचं आहे. त्याच्यानंतरची जी रास आहे, ती म्हणजे कन्या रास. पुन्हा कन्या राशीचे स्वामी बुध आहे. बुध हा बुद्धीचा कारक आहे. पण कन्या राशीमध्ये आणि मिथुन राशीमध्ये एक फरक आहे. मिथुन राशी टॅलेंटेड आहे, पण तशीच का क कन्या राशी आहे, ती केअरिंग नेचरची आहे. त्यांच्यामध्ये काळजी खूप असते. प्रत्येक गोष्टीची अति काळजी करणे. त्याच्यामुळे काय होतं, की बऱ्याचदा ते पुढे येऊन द्विधा मनस्थिती जास्त असते. त्यामुळे पटकन डिसिजन होत नाहीत. कन्फ्युजन खूप असतात. ते कन्फ्युजन कमी करण्यासाठी त्यांनी अ, त्यांनी जर मुगाची डाळ वाहिली महादेवाला, तर नक्कीच त्यांना त्याच्यामध्ये चांगलं यश मिळू शकतं. त्याच्यानंतरची जी रास आहे, ती म्हणजे तूळ रास. ती शुक्राची रास आहे आणि तूळ रास त्याचं राशीचिन्हच तराजू आहे. त्यामुळे ते समतोल राखणारी व्यक्ती असतात आणि बरेचदा समतोल राखताना आपल्या स्वतःच्या भावना बाजूला ठेवून लोकांची मनं जिंकण्यासाठी किंवा लोकांची मनस्थिती स्थिर करण्यासाठी किंवा लोकांना खुश करण्यासाठी बरेचदा आपल्या स्वतःच्या विचारावर, इच्छावर, आकांक्षावर पाणी सोडून द्यावं लागतं. अशा वेळेला यांनी सुद्धा पांढरे तांदूळ महादेवाला अर्पण करायचे आहेत, की जेणेकरून त्यांना कोणत्याही याच्यामध्ये व्यवहारामध्ये म्हणा किंवा कौटुंबिक जीवनामध्ये म्हणा किंवा करिअरच्या दृष्टिकोनातून त्रास होत नाही. त्याच्यानंतरची जी रास आहे ती म्हणजे वृश्चिक रास आहे. तर वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी त्यांचा राशी स्वामी मंगळ आहे आणि बरेचदा ह्यांना खूप कष्ट करावे लागतात, मेहनत घ्यावी लागते. मेहनतीनुसार यश मिळत नाही आणि सहसा त्यांना जमिनीशी संबंधित व्यवहारामध्ये किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये किंवा खाद्यपदार्थाशी संबंधित याच्यामध्ये त्यांना चांगलं यश मिळू शकतं. तर यांनी लाल जी डाळ असते मसुरीची डाळ म्हणतो आपण ती वाहिली पाहिजे महादेवाला. त्याच्यानंतरची जी रास आहे ती म्हणजे धनुरास. त्याचा स्वामी गुरु आहे आणि तोच स्वामी मीन राशीचा पण आहे, जी 12वी रास आहे. तर ह्या दोन्ही राशीच्या व्यक्तींनी हरभऱ्याची डाळ ही महादेवाला अर्पण करायची, की जेणेकरून त्यांच्या जीवनातली कोणतीही समस्या असो, ती कौटुंबिक असो, एज्युकेशनच्या संदर्भातली असो, करिअरच्या बाबतीतली असो, वैवाहिक जीवनातली असो, सामाजिक प्रतिष्ठेची असो. तर या आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा असेल, तर त्यांनी हरभऱ्याची डाळ वाहिली पाहिजे. पण त्याच्यानंतरची जी 2 राशी राहतात आपल्या, ते म्हणजे मकर आणि कुंभ रास. ह्या दोन्ही राशीचा स्वामी शनी आहे. शनीसाठी तुम्ही काळे तीळ हे जर महादेवाला वाहिले, तर तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या जे काही अडचणी असतात, स्ट्रगल असतं, संघर्ष असतो. त्या सहसा मकर राशीच्या लोकांना संघर्ष जास्त असतो आणि कुंभ राशीच्या लोकांना त्या मानाने संघर्ष फार कमी असतो. पण मकर राशीच्या लोकांनी तीळ व्हायचे आणि कुंभ राशीच्या लोकांनी काळे उडीद हे सुद्धा महादेवाला वाहिले, तर नक्कीच त्यांना महादेवाची कृपा लाभू शकते. पण हे करत असताना जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेणं फार गरजेचं असते. का त्याची पद्धत, त्याचे मंत्र, मंत्र तर पंचाक्षरी मंत्र आहे. ओम नमः शिवाय हाच मंत्र आहे. ह्याच मंत्राचा जप करून हे व्हायचं आहे. पण त्याचे प्रत्येकाचे दिवस ठरलेले असतात, वेळ ठरलेली असते. त्या वेळेनुसार जर तुम्ही जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेऊन जर मला वाटतं ते जे उपाय केले, तर खूप चांगल्या प्रकारचे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय सुंदर असं प्रत्येक 12 राशी असून सुद्धा तुम्ही खूप व्यवस्थित समजून सांगितलंत सर. प्रत्येक राशीनं आपापली पूजा कशी केली पाहिजे, या पद्धतीनं. पण सर तुम्हाला एक सांगतो,
की ही पूजा केली पाहिजे हे तर आम्हाला वाटतं. मनापासून भक्ती केली पाहिजे. परंतु जास्तीत जास्त वेळ आजकाल हा धनवृद्धीसाठी होऊ लागलाय सर. धनवृद्धीमध्ये जास्त वेळ जातोय. तर आपण महादेवाची अशी कोणती पूजा करू शकतो का, की ज्याच्यानं धनवृद्धी होईल आपल्याला? कसं आहे माहिती आहे का, की भौतिक सुखाच्या मागे आपण सगळेच लागलेलो आहोत. की कोणालाही वाटतं, की आजकाल तर आजची पिढी तर अशी आहे, की त्यांना असं वाटतं, की फास्ट फूडचा जमाना आहे किंवा आजकाल बटन दाबले की सगळ्या गोष्टी जसं मोबाईलवर आपण बटन दाबलं की सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तसं प्रत्येकाला असं वाटतं, की आपण असं रात्रीतून श्रीमंत झालं पाहिजे हं. किंवा मोठं झालं पाहिजे, पैसा आला पाहिजे, स्टेटस वाढला पाहिजे. पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा या तिन्ही गोष्टी आपल्याला सहज उपलब्ध झाल्या पाहिजेत, कमी मेहनतीमध्ये. महत्वाचं काय, की प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला काहीही मिळत नाही. प्रयत्न फार महत्त्वाचे आहेत. त्यासाठी म्हणतो, की कर्म फार महत्त्वाचे आहेत. कर्माशिवाय काहीच नाही. फक्त कसं आहे, की आपल्या कर्माला योग्य ती दिशा मिळणं फार गरजेचं असतं. हं, त्याच्यासाठी कुठेतरी श्रद्धा असणं फार गरजेचं आहे. हं. आणि त्यातल्या त्यात महादेव, देवाधिदेव महादेव हा फार लवकर पावणारा आहे. तो दैत्याला पावलेला आहे. तो धर्मगुरूंना पावलेला आहे, देवांना पावलेला आहे आणि तो कोणालाही पावतो. जो त्याची मनातून उपासना करतो, त्या सगळ्यांना तो पावतो. तो अशा वेळ वेळ जी देवता आहे, ह्या देवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी, तर मला असं वाटतं, की आता वेळेअभावी मी थोडक्यात सांगतो. पण आपल्या प्रत्येकानं आपल्या घरामध्ये जर पारद शिवलिंग स्थापन केलं आणि त्याची रोज नित्यनेमानं पूजा केली आणि त्याला आपल्याला घडेल तसं रोज जल, रोज त्याला दूध हे जर अर्पण केलं, तर नक्कीच आपल्याला त्यातून खूप चांगल्या प्रकारचे रिझल्ट मिळू शकतात. एक दुसरी गोष्ट काय होते याच्यानं, की जर पारद शिवलिंग घरामध्ये स्थापन असेल आणि घरामध्ये जर त्याची आपण विधिवत रोज पूजा करत असू, तर घरातला वास्तुदोष पण कमी होतो. घरातली निगेटिव्हिटी पण कमी होते. घरामध्ये सगळ्यांचे आरोग्याचे जे प्रश्न असतात ते पण कमी होतात. घरामध्ये आनंदी वातावरण राहतं, उत्साही वातावरण राहतं. निगेटिव्हिटी कमी असल्यामुळं जे काही चिड होते किंवा घरातले जे वैचारिक मतभेद निर्माण होत असतात किंवा एकत्र कुटुंब पद्धतीसाठी पण तेवढंच महत्त्वाचं असतं. आणि त्याच्यानं आर्थिक स्थिरता पण मिळते. आर्थिक स्थिरता मिळाल्यानंतर मग माणूस जेव्हा स्टेबल होतो, की थोड्या प्रमाणात त्याच्याकडे एक स्थिरता आल्यामुळं मग तो पुढची प्लॅनिंग प्रॉपर करू शकतो आणि त्याच्यातून तो अजून जास्त प्रगती करू शकतो. कसं आहे, की प्रगती अ, आणि सक्सेस म्हणजे मी तो म्हणतो ग्रोथ आणि सक्सेस याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. की ग्रोथ म्हणजे फक्त वाढ होणे आणि सक्सेस मिळणं म्हणजे आपल्याला जे अपेक्षित आहे त्याच्यातून साध्य होणे. तर ह्या दोन्ही गोष्टी जर साध्य करायच्या असतील, तर घरामध्ये आपण महादेवाची पाऱ्याच्या महादेवाची पारद शिवलिंग म्हणजे पाऱ्यापासून तयार झालेलं जे मर्क्युरीचं जे शिवलिंग असतं, ते सगळ्यात श्रेष्ठ मानलेलं गेलं आहे आणि त्याच्या नुसत्या दर्शनानं किंवा त्याच्या नुसत्या 12 ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचं पुण्य आपल्याला लाभतं, असं शास्त्रात लिहिलेलं आहे. तर त्यामुळं सगळ्यात अग्निपुराण असेल किंवा दुसरी कोणतीही पुराण वाचा, त्याच्यामध्ये याच्याबद्दलची सविस्तर माहिती दिलेली आहे आणि ते जर आपण आपल्या घरामध्ये स्थापन केलं, जास्त मोठं नाही तुम्हाला 200 ग्रामचं असेल, 150 ग्रामचं असेल, 300 ग्रामचं असेल, तेवढं जरी स्थापन केलं, तर नक्कीच चांगल्या प्रकारचे रिझल्ट आपल्याला मिळू शकतात. खरंच सर. सर मला हे म्हणायचं की भक्तीच्या मार्गामध्ये जसं आपण नेहमी बघतो, की पुरुष पण आहेत, महिला पण आहेत आणि उद्या योगायोगाने जागतिक महिला दिन आहे. तर आपण महिलांना काही थोडक्यात सांगू शकाल का सर? वेळ झालेली आहे पण तरी शिव आणि शक्ती. उद्याचा दिवस असा आहे, हां. शिव आणि शक्तीचा. महिला म्हणजे शक्ती आहे. देवीचं स्वरूप आहे. पार्वती एक शक्ती आहे आणि स्त्रियांमध्ये जे आहे, स्त्रियांची जी ताकद आहे. कारण स्त्रिया जे काही निर्माण करू शकतात, आजपर्यंत कोणताही पुरुष कधीच ती गोष्ट निर्माण करू शकत नाही. कारण ते एक स्वतःतून एक जीव निर्माण करतात. त्यामुळे त्यांच्यासारखं अ, अ, निर्माता कोणीच नाही आहे. त्यामुळे शक्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळं स्त्रिया ज्या आहेत, त्याच मला वाटतं, की पुढची पिढी घडवण्यामध्ये किंवा राष्ट्राचा चांगला नागरिक घडवण्यामागे ही स्त्रीची शक्ती सगळ्यात महत्त्वाची, तिचे विचार महत्त्वाचे, तिचं आचरण महत्त्वाचे, तिचे संस्कार महत्त्वाचे आहेत. त्यामुळं ती एक शक्ती आहे आणि सर्वांनी त्या शक्तीचा आपण आदर केला पाहिजे आणि त्यानिमित्त मी सुद्धा भाग्यविजय परिवारातर्फे महाशिवरात्रीनिमित्त पण सर्वांना शुभेच्छा देतोच. त्यासोबत जागतिक महिला दिनाच्या सुद्धा सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा देतो.
खरंच सर, आज महाशिवरात्री आणि जागतिक महिला दिनाबद्दल आपण जे पूर्ण चर्चा केली, अतिशय विस्तृत तुम्ही राशीनुसार सुद्धा भक्ती कशी करावी, कुठल्या भावनेने करावी, श्रद्धापूर्ण असावी, अशा वेगवेगळ्या विषयांवर तुम्ही चर्चा केली आणि आम्हाला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद म्हणतो. धन्यवाद. आणि आपण सुद्धा सगळेजण गुरुजींचं मार्गदर्शन घेऊ शकता. आपल्याला जर सरांना प्रत्यक्ष भेटायचं असेल, तर आपण दर बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार संभाजीनगर येथे त्यांना भेटू शकता. दर शनिवारी तुम्ही पुण्याला भेटू शकता आणि रविवारी तुम्ही ठाणे इथे भेटू शकता. या तिन्ही ठिकाणी सरांचं ऑफिस चालू आहे आणि त्यांना जर आपल्याला जमत नसेल, तर आपण फोनवर सुद्धा त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेऊ शकता. आपल्या स्क्रीनवर जे नंबर दिसतायत त्या नंबरवर कॉल करून त्यांची अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही भेटू शकता. विषय खूप मोठा आहे, अथांग आहे. वेळेअभावी आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी एक नवीन विषय घेऊन आणि नवीन विषय जो आहे, तो आहे राजकारणातील ग्रहांची स्थिती आणि राजकारणातील यश-अपयश. तर धन्यवाद. पुढच्या गुरुवारी पुन्हा भेटूया. नमस्कार.